प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पेंटेकॉस्ट नंतरचा आजचा 13वा रविवार आहे आणि आजच्या भक्तीला आपण प्रारंभ करूया. परमेश्वराने लोकांना सोन्या रुपयासहित बाहेर नेले. त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हता. त्यांच्या जाण्याने मिस्री लोकांस आनंद झाला, कारण त्यांना त्यांचे भय पडले होते. त्यांच्या छत्र होण्यासाठी त्याने ढग पसरविला आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभ दिला. त्यांनी अन्न मागितले तेव्हा त्याने लावे पक्षी आणले आणि स्वर्गीय अन्नाने त्याला तृप्त केले. त्याने खडक फोडला, तो पाणी निघाले. ते नदीप्रमाणे वृक्ष प्रदेशातून वाहू लागले, कारण त्यांना आपल्या पवित्र वचनाची व आपला सेवक अब्राहम याची आठवण होती. त्याने आपल्या लोकांस आनंद करीत, आपल्या निवडलेल्या लोकांस जयस्तव करीत बाहेर आणले. आपण भक्तीमध्ये सहभागी होणार आहोत. यावेळेस आपण गीत ऐकणार आहोत आणि गीत ऐकत असताना आपण मनापासून आपली तयारी करू. उपासना संगीत मधून गीत क्रमांक 322, येशूची सेवा आवडी. येशूची सेवा आवडी, गेलो सुवेळी त्याकडे, तो दावी फार करुणा, माझ्यात तो क्षमा. भक्तीमध्ये आपण पुढे जाऊया. प्रार्थना पुस्तक पान क्रमांक 2 विभाग 3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांचं असो आणि तुझ्या सहित असो. विभाग 4 आणि 5 आपल्या चर्चचे लीडर मिस्टर गवन जगदाळे हे त्याचा पुढाकार करतील. प्रार्थना पुस्तक यातील सेक्शन 4 आणि 5 ही प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ देवा, तुझ्यापुढे सर्व अंतःकरणे उघडी आहेत. तुला सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून कोणतीही गोष्ट गुप्त छुपून राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे प्रीती करावी व तुझ्या पवित्र नामाचा महिमा यथायोग्य वर्णावा, म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या अंतःकरणातील विचार शुद्ध कर. ख्रिस्तांचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. ऊर्ध्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याच्या मनुष्या शांती. हे प्रभुदेवा, स्वर्गातील राजा, सर्वसमर्थ देव बाप्पा, आम्ही तुला बसतो, स्तवितो, आम्ही तुझी उपार स्तुती करतो.
तुझ्या गौरवासाठी आम्ही तुला स्तवितो. हे प्रभू, हे कोणत्या एक पुत्रा, येशू ख्रिस्ता, हे प्रभुदेवा, देवाच्या पुत्रा, तू जगाचे पाप हरण करतोस, आम्हावर दया कर. तू देवपित्याच्या उजवीकडे बसला आहेस, आमची प्रार्थना मान्य करून घे. कारण तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र येशू ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित देवपित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आपण देवाच्या वचनाकडे वळूया. आजच्या दिवसाकडे जे शास्त्रपाठ नेमले आहे ते जुना करारातील आमचा भाऊ सुहास क्षेत्रे वाचतील आणि त्यानंतर पत्र आमची बहीण संगीता गजानन हिवाळे ही वाचेल. आपण सर्वप्रथम शास्त्रपाठातून पहिलं शास्त्रपाठ वाचूया. निर्गम याचा 16वा अध्याय मधले 2 ते 7 हे वचन आणि 13 ते 15 हे वचन. त्या रानात इस्रायल लोकांचे सर्व मंडळीने मोशे व अहोरेन यांच्या संबंधीने कुरकुर केली. इस्रायल लोक त्यांना म्हणू लागले की आम्ही मिसर देशात मांसाच्या भांड्याभोवती बसून भरपूर जेवित होतो, तेव्हा आम्हाला परमेश्वराच्या हातून मरण आले असते तर पुरले असते. पण या सर्व समुद्राला उपासाने मारावे म्हणून तुम्ही आम्हाला या रानात आणले आहे. तेव्हा परमेश्वराने मोशेला म्हटले, पहा, मी आकाशातून तुम्हासाठी अन्नवृष्टी करीन आणि लोकांनाही बाहेर जाऊन एकाएकी दिवसाला पुरेल इतके जमा करावे. यावरून ते माझ्या नियमाप्रमाणे चालतात किंवा नाही याविषयी मी त्यांची परीक्षा पाहीन. 6व्या दिवशी जे काही ते जमा करून शिजतील ते इतर दिवशी जमा करतील त्याची दुप्पट असावे. मोशे आणि यहोरेन सर्व इस्रायल लोकांना म्हणाले, परमेश्वरानेच तुम्हाला मिसर देशातून आणले हे तुम्हाला संध्याकाळी कळून येईल आणि सकाळी तुम्ही परमेश्वराचे तेज पाहाल. कारण परमेश्वराविरुद्ध तुम्ही कुरकुर करीत आहात ते त्याने ऐकले आहे. आम्ही असे कोण की तुम्ही आम्हाविरुद्ध कुरकुर करावी. संध्याकाळी असे झाले की लावे येऊन सर्व छावणीवर पसरले आणि सकाळी छावणीच्या सभोवती दव पडले. ते पडलेले दव सुकून गेले तेव्हा त्या रानातील सर्व भूमीवर खवल्यासारखे हिमकणा एवढे बारीक कण पसरलेले नजरेस पडले. इस्रायल लोक ते पाहून एकमेकास म्हणाले, हे काय? कारण ते काय होते ते त्यांना माहीत नव्हते. मोशे त्यांना म्हणाला, परमेश्वराने तुम्हाला खायला दिले आहे ते हेच. आजच्या दिवसासाठी नेमलेला दुसरा शास्त्रपाठ इब्री लोकांस पत्र त्याचा 3रा अध्याय आणि 1 ते 6 ही वचने आपण ऐकूया. इब्री लोकांस पत्र याचा 3रा अध्याय आणि 1 ते 6 ही वचने. प्रभू येशू हा मोशेपेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदार हो. आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक येशू याच्याकडे लक्ष लावा. जसा मोशे देवाच्या सबंध घरात विश्वसनीय होता, तसा तोही त्याला ज्याने नेमिले त्याच्याशी विश्वसनीय होता. कारण ज्या मनाने घर बांधणाऱ्याला सबंध घरापेक्षा अधिक सन्मान आहे, त्या मानाने हा मोशेपेक्षा अधिक वैभवास योग्य गणलेला आहे. कारण प्रत्येक घर कोणीतरी बांधलेले असते, पण सर्व काही बांधणारा देवच आहे. जे पुढे विदित होणार होते त्याच्याविषयीच्या साक्षीसाठी त्याच्या सबंध घरात मोशे सेवक या नात्याने विश्वासू होता. ख्रिस्त तर देवाच्या घरावर नेमलेला पुत्र या नात्याने विश्वासू होता. आणि आपण आपला भरोसा व आपल्या आशेचा अभिमान शेवटपर्यंत दृढ राखल्यास त्याचे ते घर आहो. हे प्रभूचे वचन आहे. आजच्या दिवसासाठी निवडलेले शुभवर्तमान ऐकूया. संत योहान शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 24व्या वचनापासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. तेथे येशू नाही व त्याचे शिष्यही नाही असे लोकसमुदायाने पाहिले. तेव्हा ते लहान मसव्यात बसून येशूचा शोध करीत कफरनहूमास आले. तेव्हा तो त्यांना समुद्राच्या पलीकडे भेटल्यावर ते त्याला म्हणाले, गुरुजी, येथे कधी आला? येशूने त्याला उत्तर दिले, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून.
माझा शोध करता. नाशवंतांनासाठी क्षण करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्या शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. यावरून ते त्याला म्हणाले, देवाची कामे आमच्या हातून व्हावी म्हणून आम्ही काय करावे? येशूने त्यांना उत्तर दिले, देवाचे काम हेच आहे की ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवावा. यावरून ते त्याला म्हणाले, असे कोणते चिन्ह आपण दाखवता की जे पाहून आम्ही आपला विश्वास ठेवावा? आपण कोणते कृत्य करता? आमच्या पूर्वजांनी अरण्यात मारणा खाल्ला, असे लिहिले आहे की त्याने त्या स्वर्गातून भाकर खावायला दिली. यावर येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मोशेने तुम्हाला स्वर्गातून येणारी भाकर दिली असे नाही, तर माझा पिता स्वर्गातून येणारी खरी भाकर तुम्हाला देतो. कारण जी स्वर्गातून उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होते. म्हणून ते त्याला म्हणाले, प्रभूजी, ही भाकर आम्हाला नित्य द्या. येशू त्याला म्हणाला, मी जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. हे ख्रिस्ताचे शुभ वर्तमान आहे. हे ख्रिस्ता तुझी स्तुती हो. सर्व समर्थ देवा, जो पिता आकाश व पृथ्वी याचा उत्पन्न करता, यावर मी विश्वास ठेवतो, आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मर्यादित पासून जन्मला, ज्याने पंतप्रधानाच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंती दिले, जो मरण पावला व त्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यानंतर पुन्हा उठला, स्वर्गात चढला, आणि सर्वशक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे, ते जिवंतांचा व मेलेल्यांचा न्याय करावास जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवतो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन याविषयी मी विश्वास धरतो. आमेन. पेंटेकॉस्ट नंतरचा आजचा 13वा रविवार आहे, आणि वचनाकडे वळत असताना आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ परमेश्वर देवा, मनापासून तुझे आभार मानतो, कारण तुझं पवित्र वचन आम्हाला तू देतो, जेणेकरून तुझी इच्छा आम्हाला कळावी, तुझी सत्यता त्या वचनातून आम्हाला प्राप्त व्हावी. परमेश्वरा, आज जे वचन दिलेलं आहे ते आम्हासाठी तू आशीर्वादित कर, त्यातून तुझी सत्यता आम्हाला लाभावी, आणि त्या सत्यामध्ये टिकून आम्ही तुझं गौरव करावा असं होईल. या ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांवर तुझा आशीर्वाद पाठव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे, आमेन. परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊ. गेल्या रविवारी आपण भारत देशाचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा केलेला आहे, आणि आपल्या पालखीबाईने अतिशय सुंदर संदेश दिलेला आहे, आपण सर्वांनी ऐकलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी आपल्याला सांगितलं आहे की स्वातंत्र्य जे आपल्याला मिळालेलं आहे ते टिकवणं हीच आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. स्वातंत्र्य जे अतिशय कष्टाने आणि मेहनतीने आपण मिळवलेलं आहे, ते स्वातंत्र्य आपण गमवायचं नाही. कारण स्वातंत्र्य गमावण्याची कारणं देखील आपल्याला सांगितलेली आहेत. जे विविध आकर्षणे आहेत त्या आकर्षणात आपण बळी पडतो आणि आपण पारतंत्रामध्ये जातो, किंवा आपण बेसावध राहतो, आणि बेसावध राहिल्यामुळे कदाचित आपण आपलं स्वातंत्र्य गमावू शकतो. त्यामुळे स्वातंत्र्य टिकवणं हीच आपली महत्त्वाची जबाबदारी आहे. कारण पारतंत्र्य फार वाईट आहे. पारतंत्र्यामध्ये गेल्यानंतर विचार करणं देखील अतिशय कठीण असतं. आपल्या मनाप्रमाणे आपण जगू शकत नाही, जे आपल्याला पाहिजे ते आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळे पारतंत्र्य जे भयानक आहे त्या भयानक परिस्थितीमध्ये आपण जायचं नाही. तर जे स्वातंत्र्य प्रभूमध्ये आपल्याला मिळालेले आहे ते स्वातंत्र्य आपण टिकवून ठेवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रभूने आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य दिलेलं आहे, आणि हे स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख असणं गरजेचं आहे.
म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त काय आहे, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असणं गरजेचं आहे. आणि जर प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे आपल्याला माहीत नाही तर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मिळालेले स्वातंत्र्य आपण अनुभवू शकत नाही. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला प्रभूच्या सान्निध्यामध्ये त्याच्या वचनाद्वारे राहणं हे जास्त महत्वाचं आहे. आपल्यातील अनेक लोक आहेत ज्यांनी प्रभूविषयी ऐकलेलं आहे, वाचलेलं आहे, पण प्रभू येशू ख्रिस्ताची संपूर्ण ओळख त्यांना नाही. अनेक चर्च सभासद आहेत पण प्रभू येशू ख्रिस्त काय आहे हे त्यांना आजपर्यंत कळलेलं नाही. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये आनंद नाही, शांती नाही, समाधान नाही, सुख नाही, त्यांच्या जीवनामध्ये निराशा आहे. कारण की प्रभू येशू ख्रिस्ताला जर आपण ओळखलेलं नाही तर त्याच्याद्वारे मिळणारा आनंद आणि शांती आपल्याला समजू शकत नाही. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. आज आपण पाहतो की लॉकडाऊन आहे, चर्चेस बंद आहे, भक्ती बंद नाही, चर्चेस बंद आहे. पण आज आपण पाहतो की अनेक लोक अशा प्रकारे वागत आहे की देवाबरोबरचं त्यांचं नातं तुटलेलं आहे. चर्चेस बंद आहे म्हणून देवाबरोबर आपला संबंध राहिलेला नाही. देवाकडे जाण्यासाठी, देवाकडे येण्यासाठी त्यांना वेळ नाही. आपण पाहतो की पुराण काळामध्ये चर्चेस नव्हते, मंदिरं नव्हती, सभास्थान नव्हतं, पण तरी देखील देवाचे लोक देवाच्या आज्ञेमध्ये होते. आज आपण देखील देवाच्या आज्ञेमध्ये राहणं, त्याच्या सान्निध्यात वाढणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मिळालेले संपूर्ण स्वातंत्र्य ते अनुभवायचं असेल तर आपण प्रभू येशू ख्रिस्ताला चांगल्या प्रकारे ओळखणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यावर आपला विश्वास असणं गरजेचं आहे. जसं अब्राहमाने परमेश्वरावर विश्वास ठेवला, परमेश्वराने अब्राहमाला म्हटले की तू आपल्या बापाचं घर सोड आणि मी दाखवेल त्या देशामध्ये जा. अब्राहमाने देवावर विश्वास ठेवला, आपल्या बापाचं घर सोडलेलं आहे. पण आपण काय पाहतो की अब्राहमाला परमेश्वराने आशीर्वादित केलेला आहे. त्याला विश्वासणाऱ्यांचा पिता ही पदवी दिलेली आहे. अब्राहम या पृथ्वी तलावर सर्व मानवांपेक्षा श्रेष्ठ झालेला आहे, कारण त्याने देवावर विश्वास ठेवला आहे, त्याचं वचन स्वीकारलेलं आहे. मोशेने राजवैभवाचा जो आनंद आहे, राजभवनाचं जे सुख आहे त्याचा त्याग केलेला आहे आणि देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करण्यासाठी तो पुढे आलेला आहे. आणि परमेश्वराने मोशेला सर्वात मोठा नेता बनवलेला आहे. आणि मोशे करवी परमेश्वराने नियमशास्त्र त्याच्या लोकांना दिलेला आहे. म्हणजे परमेश्वराने मोशेला आशीर्वादित केलेला आहे. दावीद राजा कोण होता? शौल राजाचे मेंढर राखणारा एक साधा मेंढपाळ, एक गुलाम होता. पण त्याने पाहिलं की एक गड्यात एक राक्षस देवाच्या लोकांना आव्हान करत आहे. आणि मग देवाच्या विश्वासामध्ये देवावर भाव ठेवून तो गड्याच्या बरोबर लढायला गेलेला आहे. आणि एकाच याच्यामध्ये माड्यामध्ये त्याने गड्याला ढेर केलेला आहे. म्हणजे देवाच्या विश्वासामध्ये किती सामर्थ्य आहे आणि देवाचं वचन त्याने मान्य केलेलं आहे आणि त्या मार्गाने तो चाललेला आहे. प्रभूचे शिष्य पहा, प्रभूच्या शिष्यांकरवी देवाच्या राज्याची सुवार्ता सर्व जगभर पसरलेली आहे आणि प्रभूने त्यांना आशीर्वादित केलेलं आहे. त्यांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. म्हणजे प्रभूवर विश्वास ठेवण्याने आपलं जीवन कशा प्रकारे आशीर्वादित होत आहे त्याची सुंदर उदाहरणं आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे देवावर विश्वास ठेवून आपण आपलं जीवन जगणं
हे अतिशय महत्वाचं आहे. आजचे जे तिन्ही शास्त्रपाठांना वाचले आहे, पहिल्या शास्त्रपाठामध्ये आपण पाहतो की परमेश्वराने त्याच्या लोकांना आकाशातून मानना दिलेला आहे. त्या लोकांनी कुरकुर केलेले आहे. 430 वर्ष ते मिस्री लोकांच्या दास्यामध्ये होते आणि परमेश्वराने अद्भुतरित्या चमत्कारित्या त्यांना त्या दास्यातून गुलामगिरीतून बाहेर काढलेला आहे. पण हे लोक सर्व पाहून देखील परमेश्वराच्या विरुद्ध कुरकुर करत आहेत. पण परमेश्वराने त्याचा धावा ऐकलेला आहे आणि त्यांना 40 वर्ष मानना पुरवलेला आहे. किती वर्ष? 40 वर्ष. आणि किती लोक होते? जवळजवळ 15 लाख लोक होते. म्हणजे 7,03,550 20 वर्षावरील पुरुष होते. पण लहान लेकरं, स्त्रिया, वृद्ध जर पकडले तर ते 15 लाखाच्या आसपास लोक होते. आणि या 15 लाख लोकांना परमेश्वराने 40 वर्ष एकही दिवस चुकलेला नाही. 40 वर्ष मानना पुरवलेला आहे. जर आजच्या तारखेला आपण जर कॅल्क्युलेशन केलं तर त्याची किंमत जवळजवळ, म्हणजे मी कॅल्क्युलेट केलं, 58,000 करोड. किती? 58,000 करोड रुपये लागतील आपल्याला 40 वर्ष 15 लाख लोकांना भोजन देण्यासाठी. पण परमेश्वराने त्याच्या कृपेद्वारे हे सर्व काही त्याच्या लोकांना दिलेलं आहे आणि दाखवून दिलेलं आहे की मी सदैव तुम्हा बरोबर आहे. जो करार परमेश्वराने त्यांच्या बरोबर केला की मी तुमचा देव आणि तुम्ही माझे लोक असाल, तो करार विश्वासूपणे परमेश्वराने पार पाडलेला आहे. आणि मग मोशेने लोकांना सांगितलंय की तुम्ही 1 ओमरभर मान्ना घ्या आणि त्या पात्रामध्ये ठेवा. ते पात्र कसं होतं? सोन्याचं पात्र होतं, सुवर्ण पात्र. इब्री लोकासपत्र 9 अध्याय 4 वचनामध्ये आपण वाचतो की त्या कोशामध्ये 10 आज्ञाच्या दगडी पाट्या आहेत आणि मान्ना सुवर्ण पात्रामध्ये ठेवलेला आहे. आणि ते कशासाठी ठेवलेलं आहे? की पुढील पिढी जी आहे त्यांना कळावं की परमेश्वराने 40 वर्ष आपल्या लोकांना सांभाळलेलं आहे, त्यांना काही कमी पडू दिलेलं नाही. आणि ते सांगण्यासाठी एक साक्ष म्हणून परमेश्वराने मान्ना त्या कोशामध्ये ठेवण्यास सांगितलेलं आहे. जे दुसरा शास्त्रपाठ वाचलेला आहे त्यामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे आपण लक्ष लावलं पाहिजे. कारण प्रभू येशू ख्रिस्त जो प्रमुख याजक आहे आणि मोशेपेक्षाही तो श्रेष्ठ आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त हा घर बांधणारा आहे, तो नेमलेला पुत्र आहे, देवाच्या घरावर नेमलेला पुत्र आहे. आणि त्याच्याशी आपण विश्वासू राहणं आणि त्याच्याकडे लक्ष लावणं हे गरजेचं आहे. शुभवर्तमान अतिशय सुंदर शुभवर्तमान आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो योहान शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 24 ते 35 वचने आपण वाचलेले आहे. पण योहान शुभवर्तमान हे अतिशय वेगळ्या स्वरूपाचं शुभवर्तमान आहे. कारण योहान शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केलेले अनेक चिन्ह आहेत. त्यामध्ये जे 7 महत्वाचे चिन्ह आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःची ओळख करून देत असताना केलेली सत्य विधान योहान शुभवर्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मोशेने परमेश्वराला विचारलं की तुझं नाव काय आहे? आणि मोशेला परमेश्वराने सांगितलं की माझं नाव काय आहे? मी आहे तो मी आहे. आणि या ठिकाणी आपण पाहतो या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतःविषयीची ओळख करून देत असताना म्हणत आहे, मी आहे जगाचा प्रकाश, मी आहे मार्ग, मी आहे सत्य, मी आहे जीवन, मी आहे पुनरुत्थान, मी आहे उत्तम मेंढपाळ, मी आहे द्राक्षवेल. आणि या ठिकाणी म्हणताय मीच आहे जीवनाची भाकर.
आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी काय म्हणत आहे, मीच. मीचचा अर्थ काय आहे, देर इज नो अदर सबस्टिट्यूट, म्हणजे आपल्याला दुसरा पर्याय नाही. प्रभू येशू ख्रिस्त हा आपल्यासाठी एकमेव पर्याय आहे. मीच जीवनाची भाकर आहे. प्रभू येशू ख्रिस्त योहान 15:5 मध्ये म्हणत आहे की माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीही करता येत नाही. 6वा अध्याय जो आहे त्यामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने 5 भाकरी 2 मासे त्यातून 5,000 पेक्षा अधिक लोकांना भोजन पुरवलेलं आहे. आणि हा एकमेव चमत्कार जो आहे तो आपल्याला 40 युगोत्तमानामध्ये पाहायला मिळतो. प्रभूने अनेक चमत्कार केलेले आहेत, पण हा एकच चमत्कार असा आहे की ज्याची नोंद 40 युगोत्तमानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि या चमत्कारानंतर प्रभू येशू ख्रिस्ताला लोक शोधत आहेत आणि तो समुद्राच्या पलीकडे गेलेला आहे आणि त्या ठिकाणी ते आलेले आहेत आणि ते म्हणाले, गुरुजी येथे आपण कधी आलात? पण येशूने त्यांचं अंतःकरण पारखलेलं आहे. आणि येशू ख्रिस्त त्याला काय म्हणाले आहे की तुम्ही चिन्हे पाहिली म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला म्हणून माझा शोध करीता. प्रभू काय म्हणत आहे, चिन्ह पाहिलं म्हणून नव्हे, तर भाकरी खाऊन तृप्त झाला. म्हणजे त्यांची ती दैहिक गरज आहे, ऐहिक गरज आहे, ती पूर्ण झाली म्हणून त्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे. प्रभूने आपल्याला जे बोलावलेलं आहे ते आपल्याला सार्वकालिक जीवन मिळावं. आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये आपण बलसंपन्न व्हावं यासाठी प्रभूने आपल्याला पाचारण केलं आहे. ऐहिक आणि दैहिक गोष्टी आपल्याला मिळाव्या म्हणून नव्हे. आज आपण पाहतो की अनेक लोक जगातले देवाजवळ कशासाठी जात आहेत, त्यांची जी दैहिक गरज आहे, ऐहिक गरज आहे ती पूर्ण व्हावी यासाठी. परमेश्वर त्या गोष्टी पूर्ण करणार, त्याबद्दल काय वाद नाही, न मागता देखील देणार. पण प्रभू येशू ख्रिस्ताजवळ आपण कशासाठी आलेलो आहोत हे आपल्याला माहित असणं अतिशय महत्त्वाचं. जर आपली देहाची गरज, आपल्याला जे काय हवं आहे जगात राहण्यासाठी ते मिळवण्यासाठी केवळ आपण प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत, तर प्रभू येशू ख्रिस्ताला आपण ओळखलेलं नाही. या ठिकाणी आपण पाहतो की ते भाकरी खाऊन तृप्त झालेले आहेत म्हणून प्रभूचा शोध करत आहे. येशू ख्रिस्ताने त्याला सांगितलेलं आहे, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका. प्रभू काय म्हणत आहे, नाशवंत अन्नासाठी श्रम करू नका, तर पिता जो देव याने ज्याच्यावर शिक्का मारला आहे तो मनुष्याचा पुत्र तुम्हाला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारे अन्न देईल, त्यासाठी श्रम करा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताकडून आपल्याला सार्वकालिक जीवनासाठी टिकणारं अन्न मिळणार आहे आणि ते मिळवण्यासाठी आपण श्रम करणं गरजेचं आहे. त्यावेळी सैतानाने प्रभूची परीक्षा पाहिली आणि प्रभूला तो म्हणत आहे की तुला भूक लागली, या धोंड्यांना भाकर व्हावी अशी आज्ञा कर. येशू ख्रिस्त त्याला काय म्हणालेलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. म्हणजे परमेश्वराचं वचन जे आपल्या पावलासाठी दिवा आणि आपल्या मार्गावरील प्रकाशासारखं आहे. कारण वचन जे आहे ते आपल्याला सार्वकालिक जीवनाकडे घेऊन जाणार आहे. ते वचन कोण आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि ते वचन आणि ते अन्न, खरं अन्न मिळवण्यासाठी आपण श्रम करणं हे अतिशय महत्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, जी स्वर्गातून खाली उतरते व जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. तुम्ही जे खाता, पचवता ती देवाची भाकर नाही, तर जे स्वर्गातून उतरते आणि जगाला जीवन देते तीच देवाची भाकर होय. आणि मग सर्वजण म्हणालेले आहेत, प्रभूजी ही भाकर आम्हाला नित्य द्या. आणि येशू त्यांना म्हणालेला आहे, मीच जीवनाची भाकर आहे.
प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मीच जीवनाची भाकर आहे. जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही, आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही. भूक काय नॅचरल आहे, परमेश्वराने दिलेली आहे ना. जर आपल्याला भूक लागली नाही म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आहे, आपल्याला डॉक्टरकडे जावं लागेल. पण प्रभू येशू ख्रिस्त कोणत्या भुकेविषयी विचारत आहे? पवित्र शास्त्रामध्ये आपण पाहतो की एलिया अहाब राजापासून पळून गेलेला आहे, झुडपाच्या आड लपलेला आहे. पण देवाचा दूत त्या ठिकाणी आलेला आहे, त्याने त्याला भाकर दिलेली आहे, सुरईतून पाणी दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस ते भाकर आणि पाणी तो प्यालेला आहे, 40 दिवस एलिया चालून गेलेला आहे. 40 दिवस त्याने काय खाल्लं नाही, कारण ती भाकर आणि ते पाणी जे देवाने पुरवलेलं आहे ते त्याच्यासाठी पुरेसं आहे. म्हणजे देवाकडून लाभलेली जी भाकर आहे, ज्यावेळेस ती आपण ग्रहण करतो त्यावेळेस आपल्याला आपण तृप्त होतो आणि आपल्याला कोणत्याच प्रकारची भूक लागत नाही. प्रभू येशू ख्रिस्त ही आपल्याला मिळालेली पूर्ण भाकर आहे, पूर्ण अन्न आहे. आणि ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त रूपी भाकर आपण ग्रहण करतो त्यावेळेस आपल्याला भूक लागत नाही किंवा तहान लागत नाही. येशू ख्रिस्त म्हणत आहे, ज्यावेळेस शिष्याला त्याने भाकर दिलेली आहे, म्हणालेलं आहे की हे माझं शरीर आहे आणि जो माझा देह खातो, माझे रक्त पितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. योहान 6:54 मध्ये. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की मी जीवनाची भाकर आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त जी खरी भाकर आहे, स्वर्गात उतरलेली, आणि ती भाकर ज्यावेळेस आपण ग्रहण करतो त्यावेळेस आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्ताला आपण ग्रहण करणं, त्याला घेऊन चालणं आणि आपल्या जीवनाद्वारे त्याचं गौरव करणं हे अतिशय महत्वाचं आहे. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच होय. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मेले, हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्व काळ जगेल, प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त ही खरी जीवनाची भाकर आहे. आणि ज्यावेळेस ती आपण ग्रहण करतो त्यावेळेस आपल्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होतं. त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आपण टिकून राहूया. जी गोष्ट त्याने आपल्याला शिकवलेली आहे, सांगितलेली आहे, ती आपल्या जीवनातून करूया आणि आपल्या जीवनाद्वारे त्याचं गौरव करूया. देव करो या वचनाद्वारे देव आपल्याला आशीर्वाद देव. आपण प्रार्थना करू. देव बापा, मनापासून तुझे आभार मानतो, तुझ्या वचनातून सत्यता आम्हाला दिली. प्रभू येशू ख्रिस्त हीच जीवनाची भाकर आहे आणि ती भाकर आम्ही नित्य खावी आणि आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आम्ही पुढे जावं. प्रभू येशू ख्रिस्ताने जे सार्वकालिक जीवन आम्हाला राखून ठेवले त्यामध्ये प्रवेश करा. त्या दिलेल्या सत्यतेबद्दल आम्ही तुझा आभार मानतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. यावेळेस आपण आपले दान अर्पण करूया. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, मला प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश देवाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. आपण जे देवाचं आहे ते देवाला देणार आहोत. यावेळेस आपण एक गीत ऐकणार आहोत आणि गीत ऐकत असताना आपण आपलं दान अर्पण प्रभूच्या भांडारामध्ये जमा करणार आहोत. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे महान. मेरे मन में तू हो
आपण आपल्या मंडळीसाठी विशेष प्रार्थना करीत आहोत, मध्यस्थी प्रार्थना करीत आहोत. पवित्र 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 आमचा सेनाधीश परमेश्वरा, आकाश पृथ्वीचा उत्पन्न करता प्रेमळ प्रभू, जग व त्यात राहणारे सर्व काही तुझे आहे. आणि तो अध्यात्माप्रमाणे आजच्या या शपथ दिवसाची आठवण ठेवून तो पवित्रपणे पाळण्यास ज्या दिव्य समक्षतेमध्ये येत असताना प्रभू तो आमच्या अंतकरणाची चित्तशुद्धी कर. यासाठी की प्रभू जे वचन आम्ही ऐकू त्या वचनाप्रमाणे आम्ही आमचं आचरण करावं, ते ऐकून सोडून न देता ते आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरावं. यासाठी प्रभू तो आमच्या अंतकरणाची चित्तशुद्धी कर. आणि प्रभू आम्हाला तुझ्या गोड सहवासामध्ये तुझ्या कृपापर्यंत आणखी असा आमचा पूर्ण विश्वास आहे. प्रेमळ देवपा, आज आमच्या देशामध्ये आणि सर्व जगामध्ये जो महामारीचा रोग पसरलेला आहे आणि त्यामध्ये अनेक जण पिडलेले आहेत, अनेक जण खाटेवर पडलेले आहेत. प्रभू त्याच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. प्रभू तो आपला उजवा हात पुढे करून त्यांच्या विचाराप्रती कर. यासाठी की प्रभू त्यांनी तुझे स्तुती स्तवन करावे म्हणून प्रभू तू त्यांना उभे करशील असा आमचा पूर्ण विश्वास आहे. विशेषतः आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये जे काही महापूर आलेला आहे, कोकण, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यामध्ये प्रभू जो अहंकार पाजलेला आहे, प्रभू महापुराने त्यांची घरं मोडून टाकली. त्यांना आवाज घर नाही, आवाज कपडा नाही, आवाज अन्न नाही, पांघरास कपडा नाही. अशासाठी आम्ही विशेष प्रार्थना करतो. हे प्रभू पवित्र बाप्पा, तुझ्या समक्षता तेथे असू दे. आणि जे पीडित आणि आजारी झालेले आहेत त्यांच्यासाठी विशेष प्रार्थना करतो. हे प्रभू खरोखरच तू आरोग्यदाता असा देव आहे. तू आमचे सर्व लोक बरे करतोस आणि खरोखर तुला बसलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झालेले आहे. खरोखर प्रभू आम्ही सर्व नतमस्तक होतो. तो प्रत्येकाच ताबा घे. विशेषतः आमचे कारभारी, आमचे पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्री या सर्वांवरती आम्ही विशेष प्रार्थना करतो. हे प्रभू त्यांना शुद्ध अंतकरण दे, त्यांच्या आत्म्याने खरेपणाने जनतेची सेवा करावी म्हणून प्रभू त्यांचं सहाय्य कर, मदत कर. प्रभू तुझ्या गोड सहवासी सानिध्याची सर्व जगाला प्रतिती येऊ दे. यासाठी प्रभू जिवंत प्रभू आहे आणि प्रभू सर्वांची साक्षी द्यावी, सर्वांच्या गोड सहवासामध्ये कल्पामध्ये यावं म्हणून प्रभू प्रत्येकाला त्या पवित्र आत्म्याचा स्पर्श कर अशी आमच्या कल्पनेची आघाती प्रार्थना. प्रभू ही भक्ती प्रार्थना तुझ्या सर्व तुझ्या स्वाधीन करतो. आम्हा प्रत्येकाचा ताबा घे. आम्हाला आमच्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे चालव. पाहणारा प्रिय सदा प्रिय गोडनाथ मागतो म्हणतो आहे. मंडळीसाठी काही जाहिरात आहे. मंडळींनी या सूचनांकडे लक्ष द्यायचं आहे. सर्वप्रथम ऑनलाईन भक्तीमध्ये सहभागी झालेल्या सर्व भक्तगणांचे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी स्वागत करतो. चर्चेस बंद आहे, भक्ती चालू आहे. त्यामुळे भक्तीमध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हायचं आहे आणि आपल्या आध्यात्मिक जीवनाकडे आपण विशेष करून लक्ष द्यायचं आहे. तसंच भक्तीमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. शास्त्रपाठ वाचन, विशेष गीत, मध्यस्थीची प्रार्थना त्याद्वारे आपण भक्तीमध्ये सहभागी व्हायचं आहे. दर शनिवारी आपण चर्चमध्ये 12 वाजता भक्तीचं रेकॉर्डिंग करत आहे. त्यामुळे 11 ज्यांना सहभाग द्यायचा आहे त्यांनी चर्चमध्ये 11 नंतर उपस्थित राहायचं आहे, जेणेकरून भक्तीमध्ये आपण सहभागी होऊ शकतो. त्याचप्रमाणे मंडळीला नम्र विनंती आहे की आपण चर्चकडे लक्ष द्यायचं आहे. आपले जे काही दान आहे, वर्गणी आहे ती चर्चमध्ये जमा करायची आहे. आपले चर्चचे ट्रेजरर त्यांना फोन करायचा आहे आणि जे आपलं देणं आहे, देवाचं देणं ते देवाला द्यायचं आहे. तसंच मुंबई धर्मप्रांत नवीन पदाधिकारी आलेले आहेत. आपले मुंबई धर्मप्रांत व्हाईस प्रेसिडेंट रेव्हरंड अविनाश मंगळे आहेत. मुंबई धर्मप्रांत सेक्रेटरी रेव्हरंड राजेंद्र भोसले यांची नेमणूक झालेली आहे आणि मुंबई धर्मप्रांत ट्रेझरर मणिकुमार डेव्हिड यांची नेमणूक झालेली आहे. त्यांच्यासाठी आपण आपल्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये आठवण ठेवणार आहोत. तसंच आपलं जे काही डायसिसला देणं आहे असेसमेंट ते देखील आपण द्यायची आहे. विक्रोळी चर्च आपल्या सर्वांना माहिती आहे पडलेला आहे आणि विक्रोळी चर्चला पण आपण मदत करायची आहे. आता त्यांनी सर्व चर्चेस मदत करत आहेत आणि जवळजवळ आता 70% चर्च त्यांचे उभं राहिलेलं आहे. पण आपल्या चर्चकडूनही त्यांना थोडीशी मदत आपण करायची आहे. ज्यांना वैयक्तिक दान द्यायचं आहे ते त्यांना डायरेक्ट देऊ शकतात. पण चर्च म्हणून आपण एकत्र दान जमा करून आपण विक्रोळी चर्चला दान देऊ शकतो. त्याचप्रमाणे आपल्या मंडळीतील जे
आजारी आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करू. लहान लेकरांसाठी प्रार्थना करू, कारण की शाळा सुरू झालेल्या आहेत. त्यांच्या शिक्षणासाठी प्रार्थना करू. तरुणांसाठी विशेष प्रार्थना करू, कारण की या वयामध्ये परमेश्वराने त्यांना मार्गदर्शन पुरवावं, त्यांची काळजी घ्यावी. आपल्या सर्व बहिणींसाठी, महिला मंडळासाठी प्रार्थना करू, कारण कुटुंब सांभाळून देवाची सेवा ते करत आहेत. तर परमेश्वराने त्यांना आशीर्वादित करावा आणि त्यांच्याद्वारे मंडळीला आशीर्वाद द्यावा. आपले सर्व भाऊ त्यांच्यासाठी प्रार्थना करून त्यांच्या कामामध्ये परमेश्वर त्यांना सहाय्य पुरवावं, त्यांना बरकत द्यावी. सर्व ज्येष्ठ नागरिक त्यांच्यावर परमेश्वराने आशीर्वाद पाठवावा. पुन्हा एक वार आपल्या मंडळीतील सर्व लेकरांसाठी आपण प्रार्थना करू. आपण प्रार्थना करू. सर्व समर्थ परमेश्वर देवा, मनापासून तुझा आभार मानतो, कारण की आमची प्रार्थना ऐकणारा तू देव आहेस. आमच्या जीवनातील प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तुझ्यावर अवलंबून आहोत. आणि ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेद्वारे तुझ्याजवळ येतो, तू आमचं अंतःकरण पारखतो आणि जे आम्हाला हवं आहे ते तू आम्हाला देतो. परमेश्वरा, तुझी कृपादृष्टी आम्हावर आहे, तुझी प्रीती आम्हावर आहे आणि याबद्दल आम्ही मनापासून तुझा आभार मानतो. आम्ही हीच प्रार्थना करतो की मंडळीतील प्रत्येक लहान तरुणाला विशेष आशीर्वाद पाठव. त्यांची सर्व प्रकार तू काळजी घे. त्यांच्या अभ्यासात त्यांना सर्व प्रकारचं मार्गदर्शन करू. सर्व तरुणांना देखील सर्व प्रकारचं मार्गदर्शन करू. प्रत्येक गोष्टीमध्ये निर्णय घेण्यासाठी त्यांना कृपा करू आणि तू सहाय्य करू. आमच्या मंडळीतील सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ त्यांच्या आशा पाठव. ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष प्रार्थना करून परमेश्वरा, या दिवसांमध्ये त्यांची विशेष प्रकारे काळजी घे. त्यांना चांगलं आरोग्य दे, शक्ती दे. ज्या आम्हाला आजारी आहेत त्यांना स्पर्श करून तू आरोग्य दे. मंडळ तुझे विपुल कृपाशी तुझा आशीर्वाद पाठव. त्याचप्रमाणे धर्मप्रांतातील सर्व पाळावर्ग, सर्व मंडळात त्यांच्यावर तू आशा पाठव. विशेष प्रार्थना करतो विक्रोळी चर्च, परमेश्वर चर्च उभारण्यासाठी त्यांना पुरेसा निधी तू द्यावा आणि चर्च उभं राहावं, ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमच्या देशासाठी विशेष प्रार्थना करतो. देशामध्ये तुझी शांती ऐक्य नांदावं, सर्व लोकांना जगता यावं असं वातावरण तयार व्हावं, ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. आमच्या राज्यातील जनतेसाठी प्रार्थना करतो, त्यावर तुझा विशेष आशीर्वाद पाठव. आम्ही विशेष प्रार्थना करतो जगामध्ये तुझी शांती ऐक्य नांदावं. ज्या देशामध्ये अराजकता मांडलेल्या आहे, महिलांवर अत्याचार होत आहेत, पण परमेश्वरा त्या ठिकाणी तुझं सामर्थ्य प्रगट कर आणि त्या ठिकाणी तुझी शांती नांदावी, ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. पुरेसा पाऊस आम्हाला लाभावा, चांगलं पीक मिळावं आणि परमेश्वरा आमच्या जीवनावर तुझं गौरव व्हावं. पुन्हा एक वार आमच्या दिलेल्या संधीबद्दल आणि आमची भक्ती मान्य केल्याबद्दल तुझे आभार मानतो. आमचं जीवन तुझ्या सेवेसाठी समर्पित करतो. येशू ख्रिस्त आमचा प्रभू येशूद्वारे आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य आणि सामर्थ्य गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभूचा आशीर्वाद आपण स्वीकारू. सर्व बुद्धी सामर्थ्य देवा दिलेली शांती तुमची अंतःकरणे व मने देव त्याचा पुत्र आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्या ज्ञानात प्रीत राखो आणि सर्व समर्थ देव पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद तुम्हावर असो आणि सदा सर्वदा तुम्हास राहो. आमेन. प्रभूची शांती तुम्हाला सर्व काळ असो आणि तुझ्या सहित असो. आमेन.